तर आता फायनली कॅब आलेली आहे आणि रात्रीचे 12:30 झालेले आहे. मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. कुठे चालली ही तयारी? आता ही तयारी आता थोडीशी शॉपिंग राहिली. रात्री 12ला माझं कॅब येणार आहे आणि संध्याकाळी सांगणार आहे मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला. साई आणि मी जाते आणि तसं मी सांगणारच तुम्हाला कुठे जाणार आहे तसं मम्मी सांगेल तुम्हाला. मी सांगेलच तुम्हाला. तोपर्यंत सरप्राईज आहे. सरप्राईज आहे, सस्पेंड आहे. आणि आता ना थोडंसं म्हटलं खाऊ घेऊ, थोडासा बाकी राहिला तर तो घेते, थोडा साईला घेऊन जाते. तर आता वाजले 1 वाजला आहे दुपारचा. तर हे बघा, तरी पण मी कामावर गेली होती, अजून झोपलेली नाही तरी काम तेवढे म्हटले पैसे भेटतील तर आपल्याला कॅपला संध्याकाळी कामा येतील. हो, 1500 रुपये जे भेटतील ते संध्याकाळी कॅपला तर 2500 रुपये सांगितले त्यांनी. तर म्हटलं तेवढंच खर्चाला काही पोरांना खाऊ वगैरे. तर ही मम्मीची बॅग आहे. तर मम्मीची आता पॅकिंग चालू आहे. पॅकिंग झाली आता. इकडे पर्स किंवा खाण्याच्या काही गोष्टी ह्या कॅप आहे दिलेल्या. तर आता बघू, मम्मीची लगबग चालू आहे. मम्मीला थोडीशी शॉपिंग राहिली. काल पण आम्ही गेलो होतो, तर काल ना तिथे आम्हाला व्हिडिओ नाही काढता आला, कारण की ना तिथे अलाउड नाही ना मम्मी जेवढं गेला. हां, तर आता मम्मीचं जेवण झालेलं आहे. मम्मी थोडंफार सामान घ्यायला चालली, मम्मीने साई. आणि मम्मी कुठे जाणार आहे ते मम्मी सांगेलच. तर येईल आमची गाडी, त्याच्या आधी मी सांगेल तुम्हाला. आता बाहेर आली का हां, थोडं आराम करेल, कारण मम्मीला मला मम्मीच्या रात्रीचं नाईट केलेली ना. हां, कसं वाटतं मम्मी तुला? छान वाटतं. आता मी दरवर्षी जाते, दरवर्षी वर्षभर काम करायचं, 50,000 एखादी लाख रुपये साचले का फिरून यायचं, एन्जॉय करायचं. आपल्याला कोणाचं मदत नाही, सहारा नाही ना, मग आपल्या जीवाचं एन्जॉय कोण करणार? ज्यांच्यासाठी कष्ट केले तेच आपले राहिले नाही, मग त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण? आपलं नाणं जर खोटं निघालं तर त्याला पर्याय नाही ना. मग त्याच्याकरता आपण पण स्वाभिमानाने जगायचं, कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही. आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं काम करायचं, कोणाच्याच भरोश्यावर राहायचं नाही. आपलं घर स्वतःचं आहे, आपल्याला काही भाडं भरायचं नाही. घर पण नील आहे माझं, मी कष्ट करून माझं घर पण नील केलंय. जशा सुविधा पाहिजे तशा पण सुविधा माझ्या घरात आहे. मी कोणाच्या भरोश्यावर बसणार नाही, आतापर्यंत नाही आहे आणि याच्या नंतर पण राहणार नाही. आणि मी कोणाची आशा पण करत नाही. जो माझी आशा करणार होता तोच माझं चांगलं नाही राहिलं तर मी कोणाची आशा करू? जाऊ द्या, प्रत्येकाला वेळ येते. आज माझं आत्मा दुखणार, उद्या त्यांचं दुखणार, आणि ही वेळ प्रत्येकाला येणार. हे आता देव इथंच करायला लावतो, इथंच करा, इथंच भरा. पूर्वीचे लोक सत्यवान होते, बाबा करायचे, मुलगा भरायचा. आता आपण करा, आपणच भरा. मी सत्यवान आहे, माझा कधी पण चांगलंच होणार, हेच मी सांगते. रडायला येतं मला, जास्त काही मागचं थोडं आठवलं का जास्त त्रास होतो. तर मी कुठे जाईल संध्याकाळी ते तुम्हाला आवर्जून सांगणारच आहे. तर आता थोडीशी शॉपिंग राहिली, खाण्याची थोडासा खाऊ राहिला, स्नॅक वगैरे. तर आता मम्मी जाणार आहे घ्यायला, साईला घेऊन चालली. खूप वेळ झालाय, ऊन पण पडलंय, पण मम्मी म्हणते आता आपल्याकडे थोडाच वेळ आहे, मला आराम पण करायचा घरी येऊन. म्हटलं जा मग तू. तर आता मम्मी साई निघालेले आहे. तर मम्मी जुडूला जाऊन आली, शॉपिंग करून आली. काय मम्मीचं बाकीचं राहिलं होतं, तर आता मम्मीचे आयब्रोज करते. मम्मीचा हेअर कलर करायचा आहे, वेलाचं करते मम्मी. मम्मी काय? हो, वेलाचंच करते. तर हे मम्मी कशी दिसते, छान छान आयब्रोज करते. तर मम्मीच्या थोड्या विरळच आहे. डिश केलं मम्मीचं मी. आयब्रोज बाकी होते, हेअर कलर बाकी होते. जी पॅकिंग आहे ना, 2 बॅग आहे, 2 बॅग झाल्या. तर हे बघा, मस्त परफेक्ट झालेली आहे. यावर टॅग पण आहे, रेखा ठोसरे, इकडे पण आहे. तर आता 2 बॅग भरलेले आहे. इकडे आपलं किरकोळ असतं ना, हे खाण्याचं सामान, ही मस्त छान असं याच्यात ना काही प्लेनमध्ये थोडंसं. मम्मीला जरा भूक वगैरे लागली तर खायला. आणि ना मम्मीने बघा छान अशी चप्पल घेतली, खूप सुंदर ही. इकडे बसली मम्मी. तर आता ही मम्मी जुडिओमधून आणली. तर ही मम्मीने जुडिओमधून चप्पल घेतली, खूप सुंदर आणली. कितीची मम्मी?
मी घालून दाखवते तुम्हाला, थांबा. 500 रुपये. तर हे बघा किती छान वाटते. हां, आणि भरपूर शॉपिंग केली. तर तुम्हाला मी एखादं ना टॉप दाखवते, मम्मी जे आज घालून जाणार ना ते दाखवते. हे बघा, हा येल्लो कलरचा आहे. हे बघा, हा येल्लो आहे. ही याला पॅन्ट आहे. खूप छान मस्त भेटले हा ड्रेस. तर हे मम्मी आज घालणार आहे, रात्री निघणार आहे. ती पर्स, ह्या कॅप. आता इकडे मम्मी. तर मम्मी हाय. हे बघा हेअर आता कलर तुम्ही केलेला आहे. नेहमी म्हणता, मला कमेंट करता मावशी मेहंदी लावते. मध्ये मध्ये आता मी मेहंदीच लावून सोडून दिलं होतं. म्हणलं चला, पोरींना आवडत नाही मेहंदी लावायचं, पण आता प्रवास करायचा तर थोडस लावायला पाहिजे. फक्त मी आवडते बोटांना मम्मीला. लावली. मला काही एवढी डिझाईन वगैरे काही येत नाही. फक्त गोल गोलच काढते. एक गोल काढते, त्याला टिंबर देते लावून. ते पण ना कोण मला दिसला, आम्ही आवरलं ना, आम्ही कातर शोधत होतो, तर आंबूस तिथे केला मम्मीला तर दिसलं. तिच्यात दिसला तुम्हाला अर्धा. हां, म्हटलं चला आपण. तर मम्मीने बांगड्यांचं तुम्हाला दाखवते आज कशा बांगड्या घातलेल्या आहे मम्मीने. माझा हा ड्रेस घालला आहे ना पिवळा मी. तरी बघा अशा बांगड्या घातलेल्या पिवळ्या बांगड्या घातल्या त्याला मॅचिंग. आहे. म्हणजे रात्री मला 12ला आम्हाला गाडी येणार आहे घ्यायला. आत्ता सांगते कॅब बुक मम्मीने. केलेली. तर आता हेअर कलर झालेला आहे, आयब्रोज झालेले आहे. आता बघू, चालू आहे, थोडासा आराम करेल. आता वाजले आहे 6, वेळ आहे. झोपणार मी 11 वाजेपर्यंत. हां, तर मग जेवण झालं. ताई आलेली आहे, तर ताईला विचारू, ताई काय काय बनवलं. मी पापडाची चटणी बनवली, वांगी बटाटे बनवले, आई आहे बघा, ताईने आज खूप आयटम केलेले आहे. इकडे आहे, साधा भात बनवला. इकडे भात आहे, इकडे कोबीची भाजी ताई. नाही, वांगे बटाटे. ही पिवळी केली ना, गरम हिरव्या मिरचीची केली ना. गरम. आपण दाखवू. ताई पण मस्त गरम गरम अशी करून जाते. आहा, ही आहे वांगा बटाट्याची भाजी. हा, साईला दूध चपाती खाणार आहे. आणि तर इकडे आहे चपात्या केलेल्या आहे. इकडे पापडाची चटणी केली ताईने, मम्मीला न्यायची आहे सोबत. तर आहे इकडे झालंय. आता चला इकडे जाऊया. आता मम्मीला निदान अर्धा तास ठेवेल मम्मी कलर. हे बघा, झाली मम्मीची मेहंदी काढून. तर मी तुम्हाला दुपारी बोलली होती का मला कुठे जायचंय. तर मला अंदमान निकोबारला जायचंय. कारण आउट ऑफचं माझं मे मध्ये आहे. आणि आता हे इंडियातच म्हटलं चला, बोर झालेली आहे, तोपर्यंत आपण इंडियातच फिरून येऊ. म्हणजे हे बी काही जवळ नाही, हे जवळजवळ आपले मलेशिया जवळच आहे अंदमान. तर मी आणि साईला माझ्या जोडी इकडे साई. हॅलो कर सगळ्यांना. तर मम्मी आणि साई निघालेले आहे. रात्रीचे 12 वाजले बघा, तुम्हाला दिसत असेल. तर कॅब येते, बोलवली आहे. तर अंधेरीवरून मम्मीला तुम्हाला माहिती एअरपोर्टवर तिकडे जावं लागतं. छत्रपती इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इथं आम्ही कॅब बुक केलेली आहे. तर साई आणि मम्मी जाणार आहे. काय मग साई, कसं वाटतंय? छान वाटतंय. काय मग बोल मग. काय बोलू आता याच्यावर? शब्द नाही का तुझ्याकडे? हे शब्द झाले आता. तर त्याची एक बॅग आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, एक मम्मीची आहे, हँडबॅग आहे. एक हँडबॅग, आणि ही एक आहे. कॅब दिलेली आहे त्यांनी ब्लॅक कलरच्या. हम्म, जेणेकरून आम्ही मध्ये घालू वाटतं. नाही, या काय इथं बघा. हां, घाल, या दाखवतो घालू. हे मम्मी हळू ना. बॅगी आहे. घालून दाखव, मागे थोडीशी. मम्मी थोडी मागं जातं. तुझा लुक पण दाखव ना कसा का नाही. हां बघा, मम्मी किती गोड दिसते. या टूरच्या बॅगे दिलेल्या आम्हाला त्यांनी, जेणेकरून आम्ही ओळखू जाऊ. एअरपोर्टवर गेल्यानंतर ते आम्हाला घ्यायला येतील. आणि आमचं गार्डन लेडीजच आहे. लेडीजच तिने सांगितलं का लेडीजच दाखवा, कारण जेंट्स एवढं म्हटलं बोलता नाही येणार. लेडीजची सगळं व्यवस्थित बोलता येतं. त्यानं टूरसाठी ओळखीच आहे, नेहमी जाते मी त्याच्या याच्यातनं. तर त्यांनी मग मला ही कॅब दिलेली आहे. म्हणजे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काकू. म्हटलं ओके चालेल. मी जुळो बंद तुम्हाला सांगितलं होते काल माझी थोडीशी शॉपिंग झालेली. तर मला कॉटनची पाहिजे होती. आहे घेतलेली मी तशी कॉटनची, पण म्हटलं आता परत कॉटनची घेऊन मला आवडला हा कलर. तर म्हटलं चला आपण घेऊ. तर बघा माझा आजचा लुक असा आहे. याच्यात खूप लाईट दिसतोय. याच्यात लाईट दिसतोय खूप. आणि ही पॅन्ट पण प्लाझो घेतली. प्लाझो पण त्याच करायचे, म्हणजे मॅचिंग होतं. तिथे लावलेलं होतं
जुडीमध्ये आणि मला आवडलं म्हणून मी लगेचच घेतला. तर बघा माझा लुक आजचा असा आहे. आणि आता थंडी वाजते आपल्या इकडं. स्वेटर वगैरे घेतले मम्मीने सगळं. हो स्वेटर पण घेतलेलं. मम्मीची पर्स. पर्स माझी प्रत्येक गोष्टीची मी करते. छोट्या असो मोठ्या असो आपल्याला त्याच्याशी काहीही गरज नाही. आपले जीव हौशीला मोल नसतं. मला जे पण वाटलं माझ्या मनाला ती हौस मी करते. मी कधीच असं टेन्शन घेत नाही की नाही हे पैसे खर्च होतील आणि मग आपण कसं काय घ्यायचं. जीवनात काहीतरी एन्जॉय करायचं नाही. आता खूप कष्ट केले आतापर्यंत. आता असा विचार केला का आता कोणाचीच पर्वा करायची नाही. आपण कष्ट करायचे आणि आपल्या जीवाचं एन्जॉय करायचं. आता वयाची कुठल्याही प्रकारची आठ नसते एन्जॉय साठी. त्याच्याकरता मी आता असं ठरवलंय कोणाचीच पर्वा करायची नाही. कोणी आपली पर्वा करत नाही आपण का करायची. मग त्याच्याकरता वर्षभर काम करायचं. वर्षाच्या शेवटी फिरायला जायचं. बरोबर. कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की आजचा सांगा. लुक मम्मीचा कसा वाटला. हो, आणि तुम्ही कुठून बोलताय ते पण मला सांगा. बघता कुठून आहे, कमेंट्स कुठून करता आहे. हो. तर आता वाजले आहे 12:15. अजून कॅप आली नाही. 12 वाजता येणार होती. 12:30 बोलला. हो तर 10 मिनिटात येईल. तोपर्यंत मम्मीने चहा वगैरे सगळं घेतला. मम्मीला चहा दिला. बस मम्मी. तर चहा झालाय मम्मीचा. सायनी पण थोडा पिला. आता एवढा वेळ झाला ना खूप. तर हां थोडंसं आणि आपण थोड्या गप्पा मारू मम्मीसोबत. आता मम्मी नाही आहे 4-5 दिवस. तर मी तर मम्मीला मिस करेल. तुम्हाला माहिती आहे राहत नाही आम्ही मम्मीशिवाय. पण ठीक आहे आता थोडंसं एन्जॉय करेल. व्हिडिओ कॉल पण करेलच मम्मी तशी. आणि तिकडे जाऊन मम्मी तिकडची व्हिडिओ काही असेल हो हां तर मम्मीने जर मला तिकडनं व्यवस्थित पाठवलं ना व्हिडिओ तर मी नक्की शेअर करेल. आणि छान मम्मीचे व्हिडिओ आपण तिकडची जर्नी बघू कसा एन्जॉय करते. हां मस्त दिसतं याच्यावर. मॅच झालं मम्मी. आणि मम्मीला मीच बोलली म्हटलं हा छान दिसेल टॉप तुला. मी कालच मम्मीला हा घ्यायला लावला. आणि हे बघा मस्त प्लाझो पण छान दिसते. आणि जे मम्मीच्या गळ्यातलं आहे ना ते गोल्डचं आहे. तर जेव्हा मम्मी प्रवासाला कुठं जाते आउट ऑफ जाते ना तेव्हा हे असं सुंदर असं मम्मीने करून घेतलं होतं. हे खूप छान मम्मीने करून घेतलं होतं. सर्व याच्यावर जातं हे. तर छान असा सुंदर लुक आहे. मम्मी सोबत दिसते खूप. आणि अजून मम्मी करायचं आहे मग एन्जॉय करायचं आता. भरपूर दिवस झाले कारण पोरांबरोबर मी कोकणात गेली होती नातवांबरोबर. तर त्याच्यानंतर मी आता साई बरोबर साईला घेऊन चालली. म्हटलं होत राहते तर बरोबर पाहिजे. आणि एक जण जोडीला आता पाहिजेलच मम्मीच्या. कारण की थोडंसं आता बघा थोडंसंच हे का उभी राहिली ना थोडंसं मागे सरकलं पाय हे झाला. मग आता जरा भीती वाटते. थोडंसं जरा वयामानाने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे कोणी. तर असं आहे. खूप बडबड केली मी. तर छान आता कॅबची वाट बघतोय आम्ही. आणि थोड्याशा गप्पा मारतो. मम्मीला मी सांगते आता व्यवस्थित तुमचं कसं आहे फ्लाईट कशी आहे किंवा काय. आम्ही गप्पा मारतो. बरंच बोलते तुमच्यासोबत. फ्लाईट आमची सकाळी आहे. आणि आता आम्हाला जवळजवळ जायलाच आम्हाला 4 तास लागतील पोहोचायला. आणि तिथनं झाल्यानंतर म्हणजे पुढे ते इरिगेशन करायचं बॅग वगैरे चेकअप ते सगळं काही होईल. तिथं 2-1 तास जातात. मग अर्धा-1 तास आधी गेलेलं बरं असतं. बरोबर. आणि याच्या आधी खूप वेळेस प्रवास केलाय विमानाचा त्याच्यामुळे काही एवढं विशेष नाही वाटत. तर आता फायनली कॅब आलेली आहे. आणि रात्रीचे 12:30 झालेले. तर आता मम्मी बॅग सगळं मागे ठेवलेलं आहे. मम्मा साई पुढे बसलाय. आणि किमान कितीपर्यंत पोचणार. मी 3:30. 3:30. तर 3:30 पर्यंत मम्मी पोचून जाईल. तर मम्मीला आता तुम्ही सगळ्यांनी बाय बाय करा. बाय. येते मग नंतर भेटते तुम्हाला. तर याच्या पुढे कंटिन्यू व्हिडिओ मम्मी करेल. हो. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि मम्मीचे छान छान व्हिडिओ दिसेलच तुम्हाला पुढे. तर मम्मी हॅपी जर्नी. साई थँक्यू. हॅपी जर्नी. माझा चष्मा मी ठेवलेला व्यवस्थित देऊ का तुला. तर एकमेकांची काळजी घ्या. आणि बाय बाय. गुड नाईट. हॅपी राहा. एन्जॉय करा. तर मम्मी निघाली आहे.
तर आत्ता वाजले आहे 12:30, कारण की हे पण इथेच होते. हे 11:30ला इथे 11, 11:30ला घरी निघून गेले, कारण की त्यांना खूप झोप लागत होती. तुम्हाला माहिती आहे मार्केटला हे पण जात असतं मम्मीसोबत, त्यांनाही जायचं आहे. त्यांना परत 2ला निघायचं होतं मार्केटला, म्हणून हे निघून गेले. तर घर आपलं कसं एकदम शांत सुनं सुनं झालं आहे. तर आता 5-6 दिवस मम्मी नाही, तर थोडंसं आता मी पण व्यवस्थित छान असं घर मम्मीचं क्लीन करून ठेवेल, कारण की डस्टिंगला बाई होती ती काय आता नाही आहे. मी ना गाऊन घातलेला आहे म्हणून मी काय समोर आली नाही, तुम्हाला इथून दिसत असेल. तर छानपैकी आता पुढची आपण मम्मीची जर्नी बघू, काय माझी व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. तर छान आता मम्मी फिरायला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मिस यू मम्मी.